राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत अधिवेशनात बरीच चिंता व्यक्त केली। अर्थव्यवस्थेबाबत सभापती महोदय खूप चिंता व्यक्त केली। काय होणार, कसं होणार, कर्जबाजारी झालं, आता यांच्याकडे काय द्यायला। पण चिंता करू नका, वस्तुस्थिती अंबादासजी तुम्हाला मी सांगू इच्छितो, देशातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला आपला महाराष्ट्र आहे। देशात जीडीपी मध्ये नंबर 1 आहे, म्हणजे महाराष्ट्र देशात सगळ्यात नंबर 1 ला आहे। तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आहे, कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे। तामिळनाडूचं कर्ज 8.3 लाख कोटी आहे, उत्तर प्रदेशचं कर्ज 7.7 लाख कोटी आहे, महाराष्ट्राचं कर्ज 7.2 लाख कोटी आहे। पश्चिम बंगालचं कर्ज 6 लाख आहे, कर्नाटकचं 6 लाख आहे, ते जाऊ दे, राजस्थानचं वगैरे। आता आणखी एक आकडेवारी सांगतो, काही गोष्टी त्यामुळे स्पष्ट होतील। गेल्या 5 वर्षात देशात कोणकोणत्या राज्यामध्ये कर्ज घेण्यामध्ये किती टक्के वाढ झाली हे ऐका। मध्य प्रदेशची कर्जवाढ सुमारे 114% होती, कर्नाटकची कर्जवाढ 109% होती, तामिळनाडूची कर्जवाढ 108% होती, आंध्र प्रदेशच्या कर्जात आणि थकबाकीत 84% वाढ झाली आहे। राजस्थानच्या कर्जवाढीत प्रमाण 80%, तर केरळचं प्रमाण 76% आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचं कर्जवाढीचं प्रमाण 65% आहे, म्हणजे सगळ्यात कमी आहे। आणि जीडीपीच्या तुलनेत कर्ज घेण्याचं महाराष्ट्रातलं प्रमाण 18.35, म्हणजे हे देशात सगळ्यात कमी आहे। आपण 25% पर्यंत जाऊ शकतो, आपण त्याच्यामध्ये आहोत। कर्नाटकचं जीडीपीचं आणि कर्ज याचं प्रमाण त्यांच्या जीडीपीच्या 24% आहे। पश्चिम बंगालचं कर्ज जीडीपीच्या 39% आहे, केरळ आणि आंध्र प्रदेश जीडीपीच्या 37% कर्ज आहे, तामिळनाडू मध्य प्रदेशमध्ये जीडीपीच्या 31%, तर आंध्र प्रदेशात 37% कर्ज काढण्यात आलेलं आहे। 23-24 जीडीपीचे आकडे, त्या आकड्यानुसार सध्या महाराष्ट्राचा जीडीपी हा देशात सगळ्यात जास्त, म्हणजे 40,55,000 कोटी होता, तो आता 45,31,000 कोटी आहे, म्हणजे महाराष्ट्र देशामध्ये नंबर 1 आहे। त्या खालोखाल तामिळनाडू 27 लाख, जाऊ द्या, उत्तर प्रदेश 25 लाख, कर्नाटक पश्चिम बंगालचा जीडीपी 25 लाख, बाकी ठीक आहे, छोटे छोटे आहेत ते। 25-26 मध्ये सभापती महोदय अंदाजित राजकोषीय तूट 1,36,235 कोटी आहे, ही पण 2.76 आहे, म्हणजे 3% मर्यादेत, FRBMच्या 3% मर्यादेच्या आतमध्ये आपण आहोत, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट जो आहे, आणि त्यामुळे आपण कुठल्याही नियमा